भैया मी बी तेच आहे दुसरं काय एवढं जर मग छत्रपती संभाजीनगरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। दोन तरुण हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर असलेल्या बोर्डच्या बाजूला लघवी करताना त्यात दिसतात। काही तरुणांनी त्यांना विरोध केला, तरीही दोघांनी तिथेच लघवी केली आणि तो व्हिडिओ चित्रित केला गेला आणि सोशल मीडियावर नंतर तो व्हायरलही झाला। अरे भैया मी बी तेच आहे दुसरं काय एवढं जर मग नाही असं कसं जमत। तर जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी असलेला महेश आडे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्ड खाली लघवी करत होता। तिथे एका तरुणाने याचा व्हिडिओ काढला। त्यावेळी महेश आडे आणि तो मित्र दोन तरुण नशेत असल्याचंही कळतं। व्हिडिओ व्हायरल झाला, टीका झाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ देखील आला, ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती। पण तरीही त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला गेला। त्या मुलांना रोज धमकीचे मेसेज, फोन सुद्धा येत होते। सोशल मीडियावर ही शिवीगाळ आणि टीका केली जात होती। हेच सहन न झाल्यामुळे महेश आडे या तरुणाने काल परवा घरी मित्रांना सांगितलं की मी जीव देईल। त्यानंतर त्याला घरच्यांनी आणि मित्रांनी समजावण्याचाही प्रयत्न केला, मात्र मला हे सहन होत नाही असं तो वारंवार म्हणायचा। त्यातून अखेर महेश आडेने आपलं जीवन संपवलं। सोशल मीडियाचा बळी महेश आडे ठरला। गावच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी मारून त्याने आपलं जीवन संपवलं। याविषयी महेश आडेचे नातेवाईक काय म्हणाले पहा। संभाजीनगरला जी घटना झाली तिथं आमच्या मुलांनी माफी मागितली, तरी ह्या लोकांनी त्यांना सुट्टी दिली नाही। वारंवार त्यांना फोन करण्याची धमकी दिली। इंस्टाग्रामवर फोन केलं, कॉलिंगवर फोन केलं, जीव मारण्याची धमकी दिली। मग महेश आडे आम्ही त्यांना घरी आणलं। पुन्हा त्याला विचारलं बाबा काय झालं, हे अशी नाशी काका झाली म्हणले, आम्हाला आमचा पुतण्या आहे माझा। तर काका म्हणले असं असं झालं। म्हणलं हो दे बेटा, म्हणलो काही होत नाही, आपण बघून घेऊ। तर काल दिनांक 4 वार मंगळवार त्या दिवशी रेल्वे पोलीस ते घरी आले। त्यांना बोललो आम्ही की असं ना असं बाबा काय आहे तर आम्ही मिटून घेऊ। माफी मागितली आमच्या मुलांनी, तरी आम्ही पुन्हा आज त्यांनी 9:30 ते 8 त्या दरम्यान त्यांनी फोन केला। पुन्हा त्याला धमकी दिली, फोन बंद करून ठेवला की तू इंस्टाग्रामवर त्यांना फोन करून सांगितलं की तुला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी। महेश संजय आडे हे आमचा पुतण्या, ह्याला जीव मारण्याची धमकी दिली त्या लोकांनी। त्यानंतर काय केलं मग? त्यानंतर मग आम्ही काय केलं की त्याला शोध केला की बाबा कुठं गेला काय गेला, की त्यांनी ही आत्महत्या केली। विहिरीमध्ये त्यांनी जीव दिला। आम्ही बाहेर काढलं, पाहिलं। त्याच्यानंतर पुन्हा त्या माणसाचं फोन आलं, समत आरोपी ते त्यांचं फोन आलं। ते बायला आम्ही इंस्टाग्रामवर त्याचं फोन पुन्हा ते आम्ही साहेबाला पण दाखिलं, हे फोन पुन्हा यायलंय। ह्यांना गुन्हा दाखल यांच्यावर व्हावा, यांना अटक व्हावा म्हणून आमची हात जोडून मागणी आहे सरकारला, हीच मी बोलतो। महेश आडेला धमकीचे फोन येत होते, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। त्यातूनच महेशने आत्महत्या केली। त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आणि धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली जाते। महेश आडेने केलेलं कृत्य हे चुकीचंच होतं, पण त्यातून त्याला आत्महत्या करावी लागणं हे मात्र सोशल मीडियाचा बळी ठरण्यासारखंच आहे। त्याला जबाबदार सोशल मीडियावर विनाकारण धमक्या देणारे, माथी भडकवणारे, टोकाचं बोलणारे, अगदी टोकाची टीका करणारे आणि सोशल मीडियावर वातावरण गढूळ करणारे लोकच जबाबदार आहे असं देखील म्हणता येईल। काही थेट मारण्याची भाषा करणारे अतिउत्साही लोकही आहेत। हे सर्व सहन न झाल्याने आणि बदनामी झाल्यामुळे महेशने जीव दिल्याचं बोललं जातं। आता फोनवर महेशला काय काय बोललं गेलं, धमकी कोणी दिली, त्याची चौकशी केली जाते का आणि याबाबत काही ठोस कारवाई केली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण घडलेला हा प्रकार, घडलेलं कृत्य आणि सोशल मीडियाचा बळी ठरणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।